नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, काल जे राहिलेले 3 संवर्ग होते, फार्मसिस्ट, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट आणि लॅब टेक्निशियन यांच्या मेरिट लिस्ट जे आहे ते DMER मार्फत प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर जी DMER फार्मसिस्टची मेरिट लिस्ट आली होती त्यामध्ये सर्व नावे जे आहे ते रँडमली अरेंज करण्यात आलेले होते. तर त्यांना आपण यामध्ये रँक वाईज अरेंज केलेले आहे आणि त्याची PDF जी आहे ते आपला DMER फार्मसीचा जो ग्रुप आहे त्यावर अपलोड केलेली आहे. तर या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन ग्रुप जॉईन करून घ्या आणि ही जी मेरिट लिस्ट आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर या मेरिट लिस्टने नॉर्मलायझेशनने जो गोंधळ केलेला आहे तो गोंधळ पाहून तुम्ही देखील या ठिकाणी चक्राकून जाल, कारण की बघा, नॉर्मलायझेशन म्हणजे खूप जास्त मार्क्स वाढलेले आहे. तर तुम्हाला माहीत आहे की DMER फार्मसिस्टची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी जवळपास 15 शिफ्टमध्ये झालेली होती. बघून घ्या, या ठिकाणी सर्वात जास्त शिफ्टमध्ये होणारी एक्झाम जी होती ती या ठिकाणी फार्मसिस्टचीच एक्झाम होती. टोटल या ठिकाणी 10 ते 15 शिफ्ट दरम्यान ही एक्झाम पार पडलेली आहे. तर ह्याच्या जागा बघा, औषध निर्माता म्हणजे DMER फार्मसिस्टच्या जागा 207 इतक्या जागा होत्या आणि बघू शकता या ठिकाणी कॅटेगरी वाईज देखील जागा दिलेल्या आहे. परंतु या PDF अजून कॅटेगरी वाईज नावे आपल्याला माहीत पडलेली नाही आहे. तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी जर नाव माहीत पडले असते तर या ठिकाणी कट ऑफ एकदम 100% शुअर आपल्याला माहीत पडलेली असती. फक्त आपण ही जी रँक वाईज मेरिट लिस्ट तयार केलेली आहे त्यावरून आपण ओपनचा कट ऑफ किती जाऊ शकतो हे 100% सांगू शकतो. जवळपास फिक्स सांगू शकतो ओपनचा कट ऑफ किती जाऊ शकते. तर या ठिकाणी बघा, अराखीवच्या जागा टोटल जागा होत्या या ठिकाणी 59. त्यापैकी 59 जागेपैकी या ठिकाणी सर्वसामान्य जागा ह्या 19 होत्या आणि महिलांसाठी 18 जागा होत्या. तर या ठिकाणी टॉपचे जे 20 मुलं राहतील, 19 मुलं राहतील, त्यांचं बघा 100% सिलेक्शन या DMERच्या फार्मसिस्ट भरतीमध्ये झालं असं आपण समजू शकतो. ज्यांचं पण नाव टॉप 19 मुलांमध्ये आहे त्यांचे सिलेक्शन 100% झालेले आहे. तर ते टॉप 19 मुले कोणकोणते आहे, त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढले, काय वाढले, तर आपण बघून घेऊया या व्हिडिओमध्ये. आणि सोबत अदर कॅटेगरी जे आहे ते या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजय, भज यांच्या देखील आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे ते सर्व काही या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर बघा, रँक वाईज PDF सर्वात पहिले आपण बघून घेऊया. तर हा PDF इथून आपण ओपन केला तर बघा, या ठिकाणी सर्वात टॉपचा जो मुलगा आहे बघा त्याला किती मार्क्स आहे. तर नॉर्मलायझेशनने किती मोठा खेळ केला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर जो टॉपचा मुलगा आहे त्याला 188 मार्क्स आहे आणि .757 आहे. तर बघा, त्याचा रॉ मार्क किती होता, 160 मार्क. आणि बघा त्याच्या खाली बघा त्याच्यापेक्षाही जास्त रॉ मार्क्स असणारी मुलं आहे. 164वाला, 176वाला रॉ मार्क्सवाला देखील आहे. बघा 176, 174वाले देखील रॉ मार्क्सवाले आहे. परंतु बघा याचे 160 मार्क असून याला 28 मार्क, 28-28.5 मार्क याचे वाढले आहे आणि 188 होऊन तो टॉपवर गेलेला आहे. आणि ज्याला 176 मार्क होते त्याचे फक्त या ठिकाणी 7च मार्क वाढलेले आहे आणि बघा त्याला 183 मार्क्स मिळालेले आहे. तर बघा, नॉर्मलायझेशनमध्ये किती मोठा फरक पडला आणि कठीण शिफ्टचा या ठिकाणी किती मोठा फायदा सर्वांना होत असतो यावरून तुम्हाला लक्षात येते. म्हणून जर तुमची शिफ्ट कोणत्याही एक्झाममध्ये कठीण आली तर त्या ठिकाणी काहीही चिंता करण्याची आवश्यकता नसते. नॉर्मलायझेशन सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित करत असते. बघा, दीपक आनंदा पांचाल याला 160 गुण होते, 28 मार्क वाढले आणि 188 झाले, तर तो या ठिकाणी टॉपर आला. तर टॉपचे 19 मुलं आपण या ठिकाणी बघून घेऊया कोण कोण आहे आणि त्यांचे सिलेक्शन 100% होणार आहे. तर आणखीन एक नॉर्मलायझेशनचं सर्वात चांगलं उदाहरण बघा, या ठिकाणी सरफराज अली मंसूर अली सय्यद. बघा, यामध्ये 7 नंबरचा मुलगा बघा, रँक नंबर 7 कोणाचे आहे, सरफराज अली मंसूर अली सय्यद. याला 156 मार्क आहे. 156 मार्क त्याचे 180 झाली. बघा, इतके कमी मार्क्स असून सुद्धा त्याला नॉर्मलायझेशनमध्ये किती मोठा फायदा झालेला आहे आणि चांगले मार्क्स मिळालेले आहेत. आणि सोबत पिंगडे, कोमल सर्जेराव पिंगडेचे सुद्धा बघा 154 मार्क्स तिला होते आणि डायरेक्ट नॉर्मलायझेशनने तिचे मार्क्स या ठिकाणी किती वाढले बघा. नॉर्मलायझेशनने तिचे मार्क्स 28 मार्क वाढून डायरेक्ट 182वर गेलेले आहे.
आणि तिचे देखील या ठिकाणी सिलेक्शन 100% फिक्स झालेले आहे। तर बघा अशा प्रकारे 150 या रेंजमध्ये मार्क घेऊन सुद्धा मुलं टॉपच्या लिस्टमध्ये नॉर्मलायझेशनने गेलेले आहे। तर टॉप 19 मुले बघा या ठिकाणी कोण कोण आहे, तर या ठिकाणी सूर्यवंशी साईनाथ प्रकाश ज्याला 177 मार्क आहे नॉर्मलायझेशन नंतर, त्याच्यापर्यंत सिलेक्शन 100% होणार आहे। बघा 177 म्हणजे या ठिकाणी 177 इतकी कट ऑफ जनरलची जाऊ शकते। 177 इतकी कट ऑफ जर हे सर्वजण या ठिकाणी प्रेझेंट झाले टॉपचे मुलं आणि जॉईन केले तर 177 हे जनरलची कट ऑफ जाऊ शकते। आणि जर त्यापैकी काही मुले ॲब्सेंट राहिली तर कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी 172 पर्यंत जाऊ शकते। तर जनरलची कट ऑफ जी आहे ती फार्मसिस्टची 170च्या वरतच राहणार आहे, त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ जाणार नाही आहे जनरलची। या ठिकाणी आपण गोष्ट करताय सर्वसामान्य लोकांची। आणि महिलांची जी कट ऑफ आहे ती यापेक्षा कमी जाऊ शकते। महिलांची कट ऑफ जी आहे ती समजा 160 पर्यंत जाऊ शकते। महिलांची कट ऑफ 160 पर्यंत जाऊ शकते, जनरल महिलांची कट ऑफ। तर या ठिकाणी तुमची रँक किती आहे सर्वांनी चेक करून घ्या। या ठिकाणी सिंपली काय करा, हे जे सर्चचे ऑप्शन दिलेले आहे सर्च ऑप्शनवर क्लिक करा आणि येथे तुमचे नाव टाईप करा। या ठिकाणी तुमची रँक जे आहे तुमचं नाव जे आहे ते या ठिकाणी येऊन जाईल आणि त्यानुसार तुम्ही तुमची रँक काय आलेली आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि सोबत तुमची कॅटेगरी देखील त्या ठिकाणी नमूद करण्याचं विसरू नका, कारण की बघा या ठिकाणी कॅटेगरी नमूद केलेली नाही आहे। तर यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, सिलेक्शनची मेरिट लिस्ट येणार आहे, तर त्यामध्ये कॅटेगरी वगैरे सर्व काही नमूद असणार आहे। त्यावरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे की कट ऑफ किती गेलेली आहे। आणि आता थोड्याच दिवसामध्ये याची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश होणार आहे। तर बघा नॉर्मलायझेशनने किती मोठा फक्त 15 शिफ्टमध्ये एक्झाम झाली आणि या ठिकाणी 28 मार्क्स जे आहे ते या ठिकाणी वाढण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे ज्या पण एक्झाम जास्त शिफ्टमध्ये होतात त्यांचे मार्क्स नॉर्मलायझेशनने चांगल्या प्रकारे वाढत असते। तर या ठिकाणी कोणाकोणाचे बघा चान्सेस आहे, तर टोटल जागा होत्या बघा फार्मसिस्टमध्ये 200च्या वरती जागा होत्या। तर ज्यांचे पण नाव या ठिकाणी टॉप 600मध्ये आहे त्यांचे सिलेक्शन जवळजवळ 90% होण्याचे चान्सेस आहे, जर ते कॅटेगरीमध्ये असेल, समांतर आरक्षणमध्ये असेल तर टॉप 600 बघा या ठिकाणी तर टॉप 600 मुलांचे या ठिकाणी 90% सिलेक्शन होऊ शकते। तर टॉप 600 या ठिकाणी बघा कितीपर्यंत आलेले आहे, तर टॉप 600 जे आहे ते या ठिकाणी 158 मार्कापर्यंत होत आहे। तर 158 पर्यंत बघा ज्यांचे नाव असेल त्यांचे 90% सिलेक्शन होणार आहे। आणि त्यांच्या खाली देखील आहे तर ते सिलेक्शन होणार नाही असे नाही, त्यांचे देखील सिलेक्शन होऊ शकते। परंतु आपण या ठिकाणी 90% जवळजवळ 100% सिलेक्शन कोणाचे होणार आहे ते या ठिकाणी सांगितलेले आहे। 600 पर्यंतचे सिलेक्शन 100% होणार आहे। तर तुमचे देखील नॉर्मलायझेशनने किती मार्क्स वाढले हे कमेंटमध्ये नक्कीच नमूद करा। तुम्हाला कमी मार्क्स मिळाले की तुम्हाला अपेक्षेप्रमाणे तुमचे चांगले मार्क्स मिळाले, तुमच्या शिफ्ट कठीण होती त्याप्रमाणे मार्क मिळाले, कमेंटमध्ये सर्व काही माहिती तुम्ही शेअर करू शकता। तर यावर आणखीन सर्व काही तुमच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आपण डिटेलमध्ये कट ऑफचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हे जे फार्मसिस्टचा ग्रुप आहे त्यालासुद्धा जॉईन करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आणि सोबत आपलं मेन टेलिग्राम चॅनल जे आहे ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक त्याला देखील जॉईन करून घ्या। आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आवडला असेल तर हा PDF देखील बघून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।